नमस्कार. मी नरेंद्र पाटील काळे आणि आपण पाहत आहात खबरनामा न्यूज. शेतकरी, कायदा आणि सत्याचा आवाज. आपलं खबरनामा न्यूज चॅनलमध्ये गव्हाणे साहेब आपले स्वागत. आणि या शेतकऱ्यांना तालुक्यातील महाराष्ट्रातील, मी तर म्हणतो महाराष्ट्रापेक्षा नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांना ही ड्रॅगन फ्रूट शेती वरदान ठरली आहे असे म्हणण्यास वावगं ठरणार नाही. बरेच जण लांब जातात आणि ती माहिती घ्यायला संकलन करण्याचा प्रयत्न करतात, पण बऱ्याच जणांना माहीत नाही आपल्या तालुक्यामध्ये एक उच्च भूशिक्षित असलेले व्यक्तिमत्व गव्हाणे साहेब हे ज्यावेळेस ह्या विषयावरती काम करतात, तर त्या साईटवर मी मुद्दाम भेट देण्यासाठी आलो. तर आपण त्यांची एक मुलाखत घेऊया, जेणेकरून शेतकऱ्याला तालुक्यामध्ये नव्हे महाराष्ट्रात ड्रॅगन फ्रूट शेती कशी वरदान आहे याची माहिती आपण प्राप्त करूया. गव्हाणे साहेब, मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की ज्या ड्रॅगन फ्रूट शेतीसाठी सुरुवातीला तुमच्या मनात ही संकल्पना आली कशी, आणि त्याच्यासाठी तुम्हाला सुरुवातीला कुठं कुठं जावं लागलं, त्यासाठी तुम्हाला ते करत असताना काय अडचणी आल्या आणि त्याचे बेसिक पाया म्हणजे सुरुवात कशी करायची ही शेतकऱ्याला थोडंच माहिती दिली तर योग्य राहील. तुमची जी ऑडियन्स आहे त्या सर्व ऑडियन्सला माझा प्रणाम. आणि मी माझी ओळख करून देतो. माझं नाव महेश राजेंद्र गव्हाणे, तालुका नेवासा, खुपटी, जिल्हा अहिल्यानगर. मी बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये कृषी अधिकारी म्हणून जॉबला लागलो होतो नेवासा शाखेमध्ये. आता मी ब्रँच मॅनेजर म्हणून पदभार सांभाळत आहे आणि घरी शेती आहे. तर माझं शिक्षण सुद्धा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मध्ये माझं BSc ॲग्री MSc ॲग्री कंप्लीट झालं. आपल्या शेतीचा, आपल्या घरच्या, आपल्या शिक्षणाचा शेतीला कुठेतरी फायदा झाला पाहिजे या अनुषंगानं पहिल्यापासून शेतीमध्ये काहीतरी करण्याचा प्रयत्न होता. त्या अनुषंगानं 2023 साली आम्ही ड्रॅगन फ्रूटची ही बाग लावली. मग ड्रॅगन फ्रूटच का, दुसरं पीक का नाही, किंवा मग परंपरागत पिकं सोडून इतर पिकाचा शोध का? तर याचा असं झालं की 2022, 23, 20 या सालामध्ये आमचे परंपरागत पिकं होते, जसे कपाशी होती, सोयाबीन होते, कांदे होते, ऊस होता. या परंपरागत पिकामध्ये शाश्वत उत्पन्न तर नसायचंच, परंतु खर्च वजा जाता नफ्याचं प्रमाण फारच किरकोळ आहे. म्हणजे ह्या 4 एकरचा प्लॉट आहे जिथं आपण बसलोय, इथे सुरुवातीला 4 एकर कांद्याचं पीक होतं. या कांद्याच्या पीक मध्ये आमचा खर्च झाला 2022 मध्ये 2,25,000. आणि 4 महिने शेतात ठेवून, 4 महिने तो कांदा चाळीत ठेवून त्या कांद्याचे झाले 1,75,000 रुपये. म्हणजे वजा 50,000 रुपयाची शेती या कांदा पिकामध्ये आमची होत होती. मग असं वाटायचं की असं काहीतरी असं पीक बघू की आपली प्रॉफिटेबिलिटी पण वाढली पाहिजे आणि परंपरागत पिकातून बाहेर पडलं पाहिजे. तर काय करायचं? मग त्यावेळेस आम्ही युट्यूबवर सर्च केला असता. आमचे लहाने बंधू प्रशांत यांच्या लक्षात आलं की ड्रॅगन फ्रूट मध्ये चांगला स्कोप आहे. मग मी, आई, वडील, भाऊ आम्ही चौघही 2023 साली नाशिक, इंदापूर, पुणे, सोलापूर भागामध्ये ड्रॅगन फ्रूटच्या बाग बघण्यासाठी आम्ही फिरलो पूर्ण फॅमिली. आता आमच्याकडे जर सगळी काळी जमीन आहे, प्रवरा नदीच्या काठावर आहे, ऊस कपाशीच्या काळ्या जमिनी. मग काळ्या जमिनी ड्रॅगन फ्रूट येतं का? काळ्या जमिनी ड्रॅगन फ्रूट येतं का? तर या अनुषंगाने मग आम्ही काही प्लॉट आमच्या निदर्शनास आले की जिथं काळ्या जमिनीमध्ये सुद्धा ड्रॅगन फ्रूट येतं. पण मग त्या लोकांनी काय केलंय, तर आम्हाला पहिल्यांदा कळलं की त्यांनी त्यांचे बेड हे जमिनीपासून उंच घेतले. त्यांनी त्यांच्या बेडमध्ये ऑर्गॅनिक मॅटर म्हणजे कार्बनचं प्रमाण हे खूप जास्त प्रमाणात वाढवलं. बरोबर, तुम्हाला थोडं मध्ये मी बोलतो. म्हणजे तुमचं म्हणणं आहे का जमिनीचं जे जमीन कशी लागते यावरती काळी जमिनीत फ्रूट येऊ शकतं. काळ्या जमिनीत ड्रॅगन फ्रूट येतं का? तर लोक मला म्हणजे काळ्या जमिनीमध्ये ड्रॅगन फ्रूटचे मुळ चॉकअप होतील, कारण श्वास घ्यायला जागाच राहणार नाही. येस येस. पाणी पूर्ण भरल्यानंतर. पण आपण जर जमिनीमध्ये ऑर्गॅनिक सेंद्रिय कार्बनचं प्रमाण जर वाढवलं तर काळ्या जमिनीसारखं ड्रॅगन फ्रूट कुठे येऊ शकत नाही. कारण आत्ताच्या कंडिशनला तुम्ही थोडासा कॅमेरा हलून दाखवला तर 1.5 एकरामध्ये आपले 6,000 झाडं बसली, एकरी 4,000. आणि पहिल्या तोडा होऊन आता दुसरा तोड्याचे फळ हार्वेस्टिंगला आहे, तिसऱ्या तोड्याचे काय लागलेले आहेत. मागच्या वर्षी आमचा या 1.5 एकरामधून 30 टन माल हार्वेस्ट झाला. त्या 30 टन मालाचे आमचे सरासरी 60-70 रुपये रेटने आमचे जवळपास 15 ते 16 लाख रुपये झाले मागच्या वर्षी. आणि मागच्या वर्षीचं उत्पन्न हे आमचं दुसरं वर्ष होतं, दुसरं उत्पन्न होतं. म्हणजे जून पण सुरुवातीला किती खर्च आला? जून 23 ला आमची लागवड झाली, त्यावेळेस भांडवली खर्च हा एकरी 6 ते 7 लाख रुपये. तिथून पुढे रिकरिंग कॉस्ट म्हणजे पूर्ण सीझनचा खर्च एक 1.5 ते 2 लाख रुपये, म्हणजे 7 ते 8 लाख रुपये तुमचा एकरी खर्च आहे पहिलं उत्पन्न हातात येऊपर्यंत. अच्छा, म्हणजे तुम्हाला म्हणायचं बुवा ते एका इतर पिकापेक्षा थोडा सुरुवातीला खर्च आहे, पण सुरुवातीला खर्च शाश्वत म्हणण्यापेक्षा उत्पन्न आहे. इन्व्हेस्टमेंट करा. हा हा. कारण हा खर्च, ही बाग आपली पुढच्या 20 वर्षासाठी, हा 6 ते 8 लाख रुपये खर्च हा आपल्या 20 वर्षासाठी बघून गेलेला आहे.
दरवर्षी याला खर्च जो रिकरिंग कॉस्ट जी 1.5 ते 2 लाख रुपये. अच्छा, मग या 1.5 ते 2 लाख मध्ये काय येतंय, आपण जैविक खतांचा वापर करतो, हा, आपण वरती सावलीचं नियोजन केलेलं आहे, हा. वरती आपली फॉगर सिस्टीम लावलेली आहे, हम्म. आणि जे आपले वरचे खत काही फवारे असतात, एखाद्या पावसामध्ये एखादा आपण स्प्रे घ्यावा लागतो त्याला, ते सगळा खर्च, फळ काढणे, नंतर खाली असे छोटे छोटे केलं जशी पिल्लं येतात हम्म. तसे 1.5 ते 2 लाखापर्यंत जातो. आणि अशा प्रकारे आपला 7 ते 8 लाख रुपये एकरी खर्च येतो. म्हणजे तुमचं म्हणणं एकरी 7 ते 8 लाख रुपये खर्च येतो. हो. मग शेतकऱ्यांनी नेमकी पारंपरिक शेतीपेक्षा याच्याकडे का वळावं, याच्यावर तुम्ही काही सांगू शकता का या डिफरन्स वरती? बघा, मी तुम्हाला सांगितलं माझं पहिल्या वर्षी 15 ते 16 लाख रुपये उत्पन्न निघलं. माझा 10 ते 10.5 11 एकर ऊस होता. या 11 एकर ऊसाचे सुद्धा 15 लाख होत नाही, जे 1.5 एकर ड्रॅगनचे ऊस पैसे एवढे झाले. म्हणजे तुमचं 1.5 एकर ड्रॅगन तुमचे 10 ते 15 एकर ऊसाला भारी आहे, म्हणून मी ऊस सोडून ड्रॅगन शेतीकडे वळालो. म्हणजे बरोबर आहे, शेतकऱ्यांनी सगळं शेती वळण्यापेक्षा तुमचं म्हणणं आहे की ड्रॅगन फ्रूट शेती आपल्याकडे चालते, आणि त्याच्यासाठी तुम्ही सांगितलं बा जमिनीपासून त्याचा बेड कसा घ्यायचा, त्याची उंची कशी, थोडंसं याच्यावर जास्त लक्ष केंद्रित करून शेतकऱ्याला माहिती द्यावी असं मला वाटतं. कारण बऱ्याच जणांचा हा संकल्पना आहे की ड्रॅगन फ्रूटला आपल्याकडे जमीन धार्जिन नाही किंवा चांगली नाही, तर याच्यावर शेतकऱ्याला तुम्ही काय सांगू शकता? तर खूप साऱ्या अडचणी असतात, पण प्रत्येक अडचणीवरती काहीतरी संधी असते, काहीतरी मार्ग असतो. काय जमिनीमध्ये ड्रॅगन येत नाही ही एकदम चुकीची संकल्पना आहे. येतं, पण त्याच्यासाठी तुम्ही तसं त्याच्यावरती मार्गक्रमण करा. काय करा, जमिनीमध्ये सेंद्रिय कर्ब वाढवा, शेणखत टाका, जैविक खतांचा वापर वाढवा, गांडूळ खतांचा वापर वाढवा, व्हर्मी कल्चर. याने काय होणार, तुमची माती भुसभुशीत होणार, त्यामुळे श्वास घ्यायला जागा राहणार, पोरोसिटी मेंटेन होणार, हवेचं प्रमाण जमिनीमध्ये जास्त राहणार, जेणेकरून काय जमिनीत सुद्धा इतका छान प्लॉट येऊ शकतो. पण त्याचं तंत्र तुम्ही जे सांगितलं त्याला बेड करायला पाहिजे. आपण ड्रॅगन फ्रूटची लागवड सुरुवातीला एकदम मोकळ्या प्लेन जमिनीवरती करतो. बर. आपण स्ट्रक्चर मोकळ्या जमिनीवरती करतो. त्याच्यानंतर नांगराच्या साहाय्याने, ट्रॅक्टरच्या साहाय्याने, रेजरच्या साहाय्याने पोलाच्या दोन्ही बाजूला आपण माती जोडतो. त्याच्यानंतर बांबू लावतो, शेणखत टाकतो, आणि बांबूला आपण या रोप लावतो, त्याला बांधत बांधत जसं रोप वाढेल तसं तारीच्या बाहेर टाकतो. हा जो बेड तुम्हाला दिसतोय हा एका रात्रीत झालेला नाही. जूनला रोपं लावायच्या वेळेस आपण काही बेड म्हणजे प्रत्येक आपण याच्या वेळी त्याला भर लावीत चालेल. पहिले 2 भरी दिलेले आहे. जर सुरुवातीला जो बेड झाला होता तो काय आम्हाला एवढा पसंत नव्हता, कारण तो असा त्रिकोणी झाल्यासारखा वाटायचा. मग आम्ही रोटा मारून परत माती साऱ्याच्या साईडला लावली, तरी सुद्धा बेड झाला नव्हता. मग परत एकदा रोटा मारला. याच्यामुळे झालं काय, आपण गल्लीमध्ये असं खोल गेलो, आणि ही जी माती निघल या मातीने बेड तयार झाला. एवढं करून सुद्धा शेवटी परत एकदा लेबर लावलं, खोरं गमेल्याने माती वरती टाकून बेड व्यवस्थित. आता वरची जायची रुंदी पाहिली तर तिथून इथपर्यंत सपाट बेड आपला 3.5 ते 4 फुटाचा ही, तिथून इथपर्यंत. मला आज असं म्हणायचं, आता तुम्ही सांगितलं याचं लागवडीचे आणि शेतकऱ्यांनी का लागवड करावी ही माहिती अगदी योग्य दिली, पण याचा खर्च होत असताना एकरी याचा खर्च वजा जाता उत्पन्न किती राहतं याच्यावर, आणि याचं मार्केट कुठं आहे, तुम्ही विकता कुठं, म्हणजे शेतकऱ्यांनी याचं मार्केट शोधण्यासाठी काय केलं पाहिजे? तुमच्याकडे संपर्क केला पाहिजे का? तुम्ही तालुक्यातून एक चालतं बोलतं व्यासपीठ असं निर्माण झालं शेतकऱ्यांसाठी, याचा लोकांनी लाभ घेतला पाहिजे का? तो कसा घेतला पाहिजे? बघा, आता मार्केट कुठे आहे, तर आम्ही पहिल्या वर्षी माल हा सोलापूर मार्केट कमिटीमध्ये नेला होता. कारण पुणे मुंबईमध्ये इतका पाऊस झाला होता की तिथं ट्रान्सपोर्टच बंद होतं. तिथं आमचा माल 160 रुपये किलोने विकला होता. माझ्याकडे युट्यूबचे व्हिडिओ सुद्धा आहेत, 160 आमच्या फळाचा लिलाव झालेला. आता आम्ही दोघेही बाहेर असतो. आता मार्केट कमिटीला माल आम्ही न्यायला घरी मॅन पॉवर नाही तेवढं, तर आम्ही जागेवरती माल देण्याला प्रेफरन्स देतो. तर आपल्याकडे सुरतचे व्यापारी आहे, इंदापूर पुण्याचे व्यापारी आहेत, गुजरातचे व्यापारी आहेत, ते जागेवरती येतात, गाडी भरतात, फोन पे करतात, आणि मग आपण गाडी सोडतो. त्याच्यामुळे जागेवरून माल जातो. आता आपला तुम्ही छान माहिती सांगितली, तुमचं अभिनंदन. मला एक असं म्हणायचं, तुम्ही जसं बाजारपेठेची अवस्था सांगितली, मग तुम्ही याच्यावर शेतकऱ्याला मार्गदर्शन करून कन्सल्टन्सी सारखा तुम्ही प्रायोगिक तत्वावरती शेतकऱ्याला मार्गदर्शन करणार का? सर, माझी 1 लाख रुपयाची नर्सरी आहे. आतापर्यंत 2दा आम्ही रोपं दिलीत, म्हणजे जवळपास 1.5 ते 2 लाख रोपं आतापर्यंत आम्ही शेतकऱ्यांना, ज्या लोकांना आम्ही रोपं दिली त्या लोक आजही आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहेत की आता या स्टेजला आपण काय दिलं पाहिजे, त्या स्टेजला आपण काय दिलं पाहिजे. म्हणजे आम्ही फक्त रोपं देण्याचंच नाही, तर त्या लोकांना अगदी लागवडीपासून शेवटपर्यंत अगदी मार्केटिंग पर्यंत सुद्धा आमचा त्याला सपोर्ट. अरे वा, छान. मग मला असं म्हणायचं, तुम्ही ही सगळी माहिती पुरवता त्यावेळेस तुम्ही नोकरी करून कसं शक्य करता? नोकरी आपली 10 ते 5-6 वाजेपर्यंत असतील. उरलेल्या वेळेमध्ये आपल्याला वेळ असतो, शनिवार रविवार मोकळा असतो. आता 2रा 4था शनिवार ऑफ असलो की बऱ्यापैकी मी गावी येतो.
मग गावी आल्यानंतर बरेच व्हिजिटर म्हणजे तुम्हाला कुटुंब म्हणजे तुमचे कुटुंब संख्या पाहता आई वडिलांचं भरपूर सहकार्य दिसतं. हो, म्हणजे आम्ही फक्त सांगतो पण ऍक्च्युअली एक्झिक्युशन आई वडील इथं बागेत राहून करतात. म्हणजे खरंच रे आई वडिलांचं. हा, बरोबर. आम्ही फक्त सांगतोय पण लेबर लावून करून घेणं, उभं राहून करून घेणं हे बरोबर. सगळं मार्गदर्शन आणि कृतीचा जोड असल्यामुळे हे सुशिक्षित दिसतं. हो. ओके, धन्यवाद. आपण खबरनामा न्यूज मध्ये शेतकऱ्यांसाठी छान माहिती दिली. तरी सर्व शेतकऱ्यांनी या संधीचं सोनं करण्यासाठी प्रत्यक्ष स्थळाला भेट देऊन आपण याची योग्य मार्गदर्शन घ्यावे. गव्हाणे साहेब आपले भूमिपुत्र आहेत आणि या भूमिपुत्राचा उपभोग आणि लाभ जनतेने घेतलाच पाहिजे. आमच्या या ठिकाणी प्रगतशील शेतकरी सर्जे भाऊ या ठिकाणी आले आहेत भाऊ, आणि भाऊंचं बी थोडंसं आपण त्यांची काही शंका असेल ते प्रश्न विचारतील आणि मार्गदर्शन करतील. आपण खूप असा चांगला वेळ देऊन शेतकऱ्याला मार्गदर्शन केलं. काहीकडे सुविधा उपलब्ध नसते. बऱ्याचशा पिकाला केळी बागेसारख्याला शासन आता 1 लाख रुपये एकरी देत आहे. विविध फळबाग योजनेच्या माध्यमामधून शासनाकडनं अनुदान स्वरूप लोकांना मिळतं. ड्रॅगन फ्रूट या पिकाकरता शासन किती रुपये देतं आणि आणखी जास्त मिळालं पाहिजे असा तुमच्या अभ्यासानुसार काही आहे का? ड्रॅगन फ्रूटला शासनातर्फे हेक्टरी 1,60,000चा अनुदान आहे. 1,60,000. ते 3 टप्प्यामध्ये शासन जाहीर करतं. 60%, 20% आणि 20%. असं 3 वर्षामध्ये 100% अनुदानाचं वितरित होत जातं. परंतु ड्रॅगन फ्रूटला जो प्रत्यक्षात लागणार खर्च आहे हा 7 ते 8 लाख रुपये एकरी. एकरी एका वर्षासाठी एकरी एका वर्ष. म्हणजे अनुदान त्या प्रमाणात नाही. अनुदान त्या प्रमाणामध्ये नक्कीच तोटका आहे. शासनाने ड्रॅगन फ्रूट शेतकऱ्यांना अनुदानाची व्याप्ती नक्कीच वाढवली पाहिजे. निश्चित आपण कृषी याच्याकरता काही कर्ज सुविधा उपलब्ध आहे का? ज्याच्याकडे स्व भांडवल नाही, 7-8 लाख रुपये याला जर लागते तर आपण बँकेमध्येच आहात तर बँक किती रुपये देते साधारण शेतकऱ्याला? नाही, कसं आहे आपला प्रोजेक्ट रिपोर्ट असतोय आणि प्रोजेक्ट रिपोर्ट स्वरूपात आपण बँकेमध्ये याच्यासाठी टर्म लोनची मागणी करू शकता. हॉर्टिकल्चर बागच्या स्कीम अंतर्गत याला बँका व्यक्तीचं ट्रान्झॅक्शन बघून त्यांचं मागची रिपेमेंट हिस्ट्री बघून डिसिजन घेऊन कर्ज वाटप करू शकतो. म्हणजे थोडक्यात त्या शेतकऱ्याची सक्षमता असली पाहिजे. सक्षमता- रिपेमेंटचं, त्याची गुंतवणुकीचं, त्याचं बॅक हिस्ट्री चांगली बँक पाहिजे. हिस्ट्री चांगली पाहिजे. म्हणजे निश्चित तुम्हाला शेती करायची इच्छा असून चालणार नाही, तर तुमचं वैयक्तिक करिअर डेव्हलपमेंटची सर आमचे 2000 मला आठवतं तसं 2008ची माफी, 16ची माफी, 19ची माफी आणि आत्ताची माफी आम्ही कुठल्याही माफीचा आतापर्यंत लाभ घेतलेला नाही. हा, आम्ही प्रोत्साहनपर माफीमध्ये प्रत्येक वेळेस आमचं नाव आहे. बरोबर. धन्यवाद. काही असे आजार येऊन पिकाची नुकसान होती का? समजा 8-10 लाख रुपयाची रिक्स घेतली आणि याला खूपच आजार आहे का, किंवा कुठल्या कारणामुळे अशी नुकसान होती, मोठा फायदा होतो, त्यावेळेस नुकसानी सुद्धा विचार करायला पाहिजे. तर असं या पिकामध्ये काय असं? आता जसं द्राक्षाला डावणी मिल्ड्यू आहे, पावडर मिल्ड्यू आहे, डाळिंबाला तेल या डांबरे आहे, तसं स्पेसिफिक रोग अजून ड्रॅगनला नाही. अरे वा. म्हणजे ह्याला तुम्ही लावलं म्हणजे एवढं हे उत्पन्न आपलं शाश्वत देणार म्हणजे देणारच. जसं डाळिंबाचा प्लॉट अख्खा झोपू शकतो केल्याने, तसं याला एवढी हे नाही, रिस्क नाही. हे रिस्क फ्री क्रॉप आहे. इतर पिकामध्ये विक्री करणाऱ्याची एक स्वतंत्र लॉबी आहे आणि थोडं ते शेतकऱ्याला खूप कमी फायदा देतात आणि व्यापाऱ्याला घेतात. अशा पद्धतीने विक्री व्यवस्था जर आपल्या लोकांत झाली तर आणखीन 2 पैसे मिळतील. ड्रॅगन फ्रूटचं एक चांगलं आहे की ड्रॅगन फ्रूटचा अख्खा माल हा एका तोड्यात येत नाही. आता हे फळ आहे, हे फुल आहे, म्हणजे दर 21 दिवसांनी याचा नवीन टप्पा आपल्याला भेटत असतो हार्वेस्टिंगचा. मग एखाद्या जरी तोड्याला रेट कमी असला तर कुठल्या कुठल्या तोड्याला आपला चांगला रेट भेटतो. सरासरी काढला तर आपल्याला चांगला रेट भेटतो. खूप सुंदर अशी आपण माहिती सांगितली, वेळ दिला, अभ्यास केला. बरेचसे लोक BSc ॲग्री, MSc ॲग्री शिकतात परंतु प्रत्यक्ष शेतामध्ये कृती करत नाही, तसेच वेळ देऊन लोकांनाही मार्गदर्शन करत नाही. आपण खूप असा वेळ देतात, याबद्दल अखिल भारतीय बनाना महासंघाच्या वतीने मी आपले मनपूर्वक हार्दिक आभार मानतो, अभिनंदन करतो. अशीच जनसेवा आपल्या हातून घडो ही भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. मी तुमच्या माध्यमातून तुमच्या ऑडियन्सला एक संदेश देऊ इच्छितो की हा ड्रॅगन फ्रूटचा आहे, याच्या युट्यूबवरती भरपूर व्हिडिओ आहेत, पण कुठल्याही प्रलोभनाला बळी पडू नका. एकरी 15 लाख भेटतात, 20 लाख भेटतात, भेटत होते, नक्की भेटत होते, परंतु आज तो दिवस नाही. परंतु म्हणू का ड्रॅगन फ्रूट करायचं नाही का? तर 100% करायचं. ड्रॅगन फ्रूट सारखं नफ्याचं आजही पीक नाही. मी तुम्हाला सिंपल फॉर्म्युला देतो. ट्रेली सिस्टीममध्ये एका एकरामध्ये 10 टन माल हा डोळे झाकून निघतो. 10 टन माल तुमचा 50 रुपयाने जाऊ द्या सरासरी, तरी 5 लाख रुपये होतात. 2 लाख रुपये खर्च पकडा,
3 लाख रुपये नफा आज कुठल्या पिकात येते मला सांगा. म्हणून मी आणि ड्रॅगन कुठपर्यंत करायचं, जोपर्यंत ऊसापेक्षा जास्त पैसे ड्रॅगन मधून निघतात तोपर्यंत ड्रॅगन करायचं. बरोबर. मग तुम्ही निर्मिती आणि मार्केटिंग आणि रोपवाटिका सुद्धा तुमच्याकडे आहे? माझी घरी रोप वाटिका आहे. आम्ही 35 रुपयापासून 30 रुपयापर्यंत रोप शेतकऱ्यांना देतो. आणि रोप हे खूप चांगल्या प्रतीचे आहेत. म्हणजे अगदी लावल्या स्वरूपात आपल्या कंबराच्या लेवलने, छातीच्या लेवलने काही काही रोप आहेत जे लावत त्या शेती लावल्या म्हणजे लावताना डायरेक्ट तारेच्या जवळपास काही म्हणजे रोपं तुमचं दाखवतात. हे जे तुम्ही सांगितली माहिती, सगळी माहिती आवडली, पण शेतकऱ्यांना ह्या जे याच्यासाठी पूर्वीची संकल्पना होती लागवडीची, त्याची बांधणीची, त्याच्यापेक्षा तुम्ही वेगळं काहीतरी केलेलं आहे. 100% वेगळं. पूर्वीची जी संकल्पना होती पोल आणि प्लेटमध्ये, त्यावेळेस एकरी झाडं लागायचे 2000 ते 2200. तिथं एकरी माल निघायचा 2 ते 2.5 टन. इथं दुप्पट होते. म्हणजे संख्या वाढून नुसतं चालत नाही, तर त्याचं ह्याच्या तारा आहेत ना, ह्या तारामुळं त्याच्या पानांचा विस्तार व्हायला जास्त मदत होते. जिथं ब्रांचिंग पोल प्लेट मध्ये कमी होतं त्याच्या दुप्पट ब्रांचिंग इथे होतं. म्हणजे पूर्वीचं ब्रँचिंग प्लेटचं होतं गोल असं कडे पोलवर. जास्त ब्रांचिंग. आणि आता हे जे तुम्ही टेक्निक घेतलंय नेमकी तुम्ही कुठं पाहिलं होतं का तुम्ही? हे आम्ही इंदापूर साईडला बागा बघितल्या, सोलापूर साईडला बागा बघितल्या. तिथं याला अतिघन पद्धत म्हणतात. अच्छा अच्छा. याच्यामध्ये एकरी 4000 झाडं मावतात आणि 1.5 एकरामध्ये आपण 6000 झाडं इथे बसवलेले. पहिल्या वर्षी एका झाडाला 2.5 किलो माल लागला. दुसऱ्या वर्षी एका झाडाला 5 किलो पर्यंत माल निघाला. म्हणजे 30 टनापर्यंत. 6 पंचे 30 टन माल आपला मागच्या वर्षी निघाला. या वर्षी आत्ताच्या घडीला 15 टन माल आहे. आत्ताच्या घडीला. तर हा जो माल आहे जो आता तयार होणार आहे 5-6 दिवसांनी, हा 6 ते 7 टन आहे. आणि ही जी कळी लागली हा 7 ते 8 टन माल आहे. म्हणजे तुमचं या पिकाला सातत्य आहे हो. सातत्य शाश्वत आहे. शाश्वती. याचे म्हणजे एवढे पैसे 12 महिने तुमचे याचं भांडवल उपलब्ध होत राहतं शेतकऱ्याला. हा म्हणजे जून पासून नोव्हेंबर पर्यंत. अच्छा अच्छा अच्छा. पावसाळ्यामध्ये. पावसाळ्यामध्ये. जून पासून उन्हाळ्यामध्ये नाही होत ना? उन्हाळ्यामध्ये त्याचा रेस्टचा पिरियड असतो. आपण हे आच्छादन तुम्ही बघितलेलं असेल. आपण म्हणजे उन्हापासून त्याला त्याचं किती रक्षण करण्यासाठी महिन्याचा पिरियडचा म्हणजे रेस्ट काळ असतो बा पावसाळ्यात ते आपण नोव्हेंबर जो. पासून मे पर्यंत. अच्छा अच्छा. नोव्हेंबर पासून मे पर्यंत रेस्ट काळ आहे त्याचा. हा. आणि जूनला जसा पाऊस सुरू म्हणजे होतो त्या काळात तुम्ही खताचं व्यवस्थापन करायचं खत असतं. व्यवस्थापन करायचं आणि रेस्ट द्यायची झाडाला. म्हणजे त्याच्यापासून फळ वगैरे काही घ्यायची नाही असं. त्यावेळेस काही पाणी वगैरे देतो का आपण? हा अजून एकदा पाणी किती लागतं ड्रॅगन फ्रूटला? हा फार महत्वाचं. उन्हाळ्यामध्ये हे ड्रॅगन फ्रूट विदर्भ मराठवाडा साईडला इतकं प्रचलित होऊन राहिलं. का प्रचलित होतं हे ड्रॅगन फ्रूटला उन्हाळ्यामध्ये? एका महिन्यामध्ये फक्त 15 मिनिटं पाणी लागतंय. काय बोलता? एका महिन्यामध्ये आम्ही ह्या बागेला फक्त 15 मिनिटं पाणी देतो. ज्याला म्हणजे- पाण्याची खूप कमतरता आहे ते लोक असे ड्रॅगन फ्रूटचं पीक म्हणजे टँकरने सुद्धा हे पीक जपवलं जाऊ शकतं. म्हणजेच याचा फायदा असा होईल निवासकरांसाठी किंवा तालुक्यातील साठी पाणी भरपूर आहे आपल्याकडं, हा. पण त्याचा भूजल साठा ह्या जर अशा शेत्या उपलब्ध झाल्या तर निश्चित त्याचा भूजल साठा चांगला राहील आणि पर्यायाने उत्पन्नही मिळणार. आमचं हे जेवण पाणी वाचतंय. याला इतकं कमी पाणी देतो. हे पाणी आम्ही दुसऱ्या पिकाला देतोय. म्हणजे इतर पिकं सुद्धा तुम्ही घेता ऊस वगैरे हे. हा, आणि आपण जे म्हणतो ना पहिल्या वर्षी भांडवल जास्त आहे, पण आता ह्या पिकाला बघा 1.5 एकरामध्ये आम्ही शेवटचा रोटा नांगर जो मारला असेल तो जून 2023 ज्यावेळेस त्याचं प्लांटेशन केलं तेव्हापासून 1.5 एकराला ना नांगर माहिती आहे ना रोटा माहिती आहे ना हारो माहिती आहे. मग तो खर्च आपण वाचतोच आहे ना. पण हे तणामुळे काही बाकीचे रोग धावत नाही. समजा तण जर आलं तर तणाला का आम्ही कीटकनाशक तणनाशक मारण्याचं काटेकोरपणाने हे करतो, मारत नाही तणनाशक. हा. हे बघा हे सगळं तणाचं हे खुरपणी झालेलं तिथे टाकून दिलंय टाकून खाली. दिलेलं आहे. खुरपणी म्हणजे करायची, तण दे धन. हा हे सगळं आता जिरून त्याचं हे होऊन कुजून, हा. ऑर्गॅनिक सेंद्रिय कर्ब वाढत आहे. म्हणजे तुमचं म्हणणं आहे बा, फवारण्यापेक्षा याला काढून गाडण्याला जास्त प्राधान्य द्यायचं. धन्यवाद. आपण छान माहिती दिली. आपले खबरनाम्यावर स्वागत. निश्चित पुढच्या आपण व्हिडिओ याच्यावर करणार आहोत. स्टेप बाय स्टेप आपण याच्यावरती लागवडीपासून तर याच्यानंतर जी माहिती मिळाली याच्या पुढच्या भागामध्ये आपण निश्चित यांच्याकडून चांगलं मार्गदर्शन शेतकऱ्यांसाठी घेऊ. धन्यवाद.